ठाऊके, पण मी कोण आहे हे जाणून घेण्यापेक्षा स्वतःला विचार, तू कोण आहेस? एखरलेला, दरिद्री, कपाळ करंटा, कमनशिबी माणूस आहे. चूक. हरायला तू लढलाच कोणाबरोबर? ज्याच्याकडे धन नाही तो दरिद्री नाही, ज्याच्याकडे आपली माणसं नाही तो दरिद्री. स्वतःला कपाळ करंटा म्हणून हाताच्या रेषा बघण्यापेक्षा हातामधलं बळ बघ. चालायला लाग, रस्ता सापडेल. धावायला लाग, यश सापडेल. ज्योत घेऊन निघ. अखंड प्रवासात रस्ता दाखवेल तुला. अरे या एवढ्याशा ज्योतीत भीतीचा अंत करायची शक्ती आहे. अख्खं जंगल जाऊन टाकायची शक्ती आहे. तर स्वतःतल्या प्राण ज्योतीवर विश्वास ठेव. स्वामी, तुम्ही माझे स्वामी आहात. तुम्ही माझे डोळे उघडले. मी कायम तुमच्या सोबत असेल, तुमची सावली बनून. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही ना त्याच्या भजनी लागलाय. जय जय स्वामी समर्थ. काय हो, काम धंदा सोडून मागे लागलाय त्याच्या तुम्ही? असे आहेत ते माझे स्वामी. स्वामी स्वामी म्हणून पोट नाही भरत. दिवस रात्र काम करतात तरी कामात यश नाही. काय हो, काय देतात तुमचे स्वामी? विश्वास. विश्वास हीच जमा आणि विश्वास हीच बाकी. बसप्पा, तुझा विश्वास आहे ना? स्वामी, तुम्ही आहात म्हणून मी आहे. बस झालं, बस झालं. त्या वेड्याच्या मागे लागून घरातलं सगळं संपलं. अहो, आता तरी जागे व्हा. जा, परत जाऊन विचारा तुमच्या त्या वेड्या स्वामीला, काय दिलं? शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. चल बसप्पा. स्वामी, आपण कुठे चाललो? विश्वासाने पुण्य मिळतं आणि शंका संशयाने विष. आणि तुझ्या मनातलं विष काढून टाकायचा एकमेव उपाय दाखवायला घेऊन जातोय तुला. चल. ओ स्वामी, हे काय? सप्रेम भेट. हे तुझ्यासाठी नाही, जिचं विष तुझ्या मनात भरलं जाते हे तिच्यासाठी आहे. यातले हवे तेवढे उचल आणि घेऊन जा. ओ स्वामी, अहो ते अत्यंत विषारी नाग आहे तो. आमचा फक्त शिंतर उचल. घरी गेल्यावर हे बायकोला द्यायचं. निघ. ए, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आला? विचारलं का जात त्याला? नसेलच विचारला. पुन्हा एकदा त्या स्वामीने एखादा नवीन साप सोडला असेल तुमच्या मनात. बस, नको बोलू का त्यांना काही. तुझ्या या चिडचिडीमुळे त्यांनी हे पाठवलंय तुझ्यासाठी. काय पाठवलंय? बघू दे ना. नाही, अगं नाही. सोडा. अगं नाही, सोडा. अगं नाही. विचार मनात सापासारखे थैमान घालत असतील तरी गुरुवरचा विश्वास
सारखा असतो. बाळा, गुरु म्हणजे दिशा, गुरु म्हणजे सत्य आणि गुरु म्हणजे सूर्य. गुरुवर विश्वास ठेव, कारण त्या विश्वासात शिष्याच्या उदंड यशाचा मंत्र